वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। 22 जानेवारीपर्यंत कराड कोठडीतच। कोठडी सुनावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक। बीड कोर्टाच्या आवारामध्ये गोंधळ घालणं भोवलं। 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल। 5 जण ताब्यात। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या। एसआयटीनं कोर्टात दिलेल्या माहितीमध्ये मोठा खुलासा। अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला दिलं होतं आव्हान। एका फोन कॉलवरून मोका कसा काय लावू शकता? वाल्मिक कराडची पत्नी मंजुली कराडचा सवाल। सुरेश धस, बजरंग सोनवणेंची ही प्रकरणं बाहेर काढणार। वाल्मिक कराडच्या पत्नीची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी मलाही न्याय द्यावा। वाल्मिक कराडच्या पत्नीचं जरांगेंना आवाहन। वाल्मिक कराडसाठी मी संघर्ष करणार। मंजुली कराड यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंची टोळी दंगली घडवणारी। बीड हत्या प्रकरणात मनोज जरांगेंची टीका। बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका, जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदारांना कानमंत्र। सामाजिक आणि राजकीय कामं करताना आपल्या प्रकृतीकडेही लक्ष द्या, पंतप्रधानांचा सल्ला। आणि शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।